नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विज्ञान व तंत्रज्ञान धडा 6 वनस्पतींचे वर्गीकरण पाहणार आहोत। व्हिडिओ चालू करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल। बघा, वनस्पतींचे वर्गीकरण। मग वनस्पतींचे वर्गीकरण करण्याची गरज का भासली? कारण वनस्पती ह्या लाखो, हजारो आणि कोट्यावधी संख्येवर आपल्या पृथ्वीवर अवेलेबल आहेत। मग अशा वनस्पतींचं एकत्रितपणे अभ्यास करणं हे शास्त्रज्ञांना शक्य नव्हतं। मग त्यांचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांनी वनस्पतींचं वर्गीकरण केलं। मग वनस्पतींचं वर्गीकरण कशाच्या आधारावर केलं? तर काही वनस्पती उंच आहेत, काही वनस्पती झुडपं आहेत, बरोबर। काही वनस्पती फुलझाडं आहेत, काही फळझाडं आहेत, काही वनस्पतींच्या फळांमध्ये बिया असतात तर काही वनस्पतींच्या फळांमध्ये बिया नसतात। काही वनस्पतींची प्रजनन पद्धती वेगळी असते तर काही वनस्पतींची वेगळी असते। काही एकपेशीय असतात तर काही बहुपेशीय असतात। या सगळ्याच्या आधारावर या वनस्पतींचं वर्गीकरण करण्यात आलं। मग वनस्पती सृष्टीचे उपसृष्टी पाडण्यात आले आणि त्या उपसृष्टींचं विभाजन हे काही विभागांमध्ये करण्यात आलं। अशाच 2 उपसृष्टी आपण या धड्यामध्ये पाहणार आहोत, त्या म्हणजे उपसृष्टी अबीजपत्री आणि उपसृष्टी बीजपत्री, आणि त्यांचे विभाग हे आपण या पाठामध्ये पाहणार आहोत। मग कोणते शास्त्रज्ञ आहेत त्यांनी या पंचसृष्टीची निर्मिती केली, म्हणजे सृष्टी आणि त्यांची उपसृष्टी? तर रॉबर्ट विटाकर नावाचा शास्त्रज्ञ होता आणि या शास्त्रज्ञाने या पंचसृष्टी पद्धतीची निर्मिती केली। यापैकी सृष्टी मोनेरा, प्रोटिस्टा आणि कवक यांचा अभ्यास आपण इयत्ता 8वी मध्ये केलेला आहे। त्यानंतर ज्या पुढच्या सृष्टी आहेत त्यांचा अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहोत। तर त्यांनी इथे सजीवांचं वर्गीकरण आपल्याला दिलेलं आहे। तर बघा, सजीवांचं वर्गीकरण या 2 प्रकारामध्ये त्यांनी केलेलं आहे, आदिकेंद्रकी व दृश्य केंद्रकी। आता आदिकेंद्रकी म्हणजेच काय? असे सजीव ज्यांचं केंद्रक डोळ्यांना दिसत नाही किंवा ज्यांचं केंद्रक आपल्याला दिसत नाही। आणि दृश्य केंद्रकी म्हणजेच काय? असे सजीव ज्यांचे केंद्रक हे विजिबल असतं, जे दिसतं, त्यांना म्हणतात दृश्य केंद्रकी। आदिकेंद्रकीमध्ये एक सृष्टी येते, सृष्टी मोनेरा। त्यानंतर दृश्य केंद्रकी सजीवांचे 2 प्रकारात विभाजन होते, ते म्हणजे एकपेशीय आणि बहुपेशीय। आता एकपेशीय म्हणजेच काय? ज्या सजीवांमध्ये एकच पेशी असते अशा सजीवांना एकपेशीय सजीव असं म्हणतात। फॉर एक्झाम्पल अमिबा सगळ्यांनाच माहिती आहे, तर अमिबा का आहे? तर एकपेशीय सजीव आहे। आणि बहुपेशीय म्हणजे सगळे प्राणीवर्ग जो आहे तो बहुपेशीय सजीवांमध्ये येतो। ज्या सजीवांमध्ये 2 किंवा त्यापेक्षा अनेक पेशी असतात अशा पेशींना बहुपेशीय असं म्हणतात। एकपेशीय सजीवांमध्ये सृष्टी आहे प्रोटिस्टा। त्यानंतर बहुपेशीय सजीवांचं परत 2 प्रकारामध्ये विभाजन होतं, ते म्हणजे पेशीभित्तिका असणारे आणि पेशीभित्तिका नसणारे। प्रत्येक पेशीला एक विशिष्ट पेशीभित्तिका असतात, तर काही सजीवांमध्ये ते पेशीभित्तिका असतात तर काही सजीवांमध्ये ते पेशीभित्तिका नसतात। तर पेशीभित्तिका असणारे व नसणारे हे बहुपेशीय सजीवच असतात। त्यामध्ये पेशीभित्तिका नसणारे मध्ये प्राणीवर्गीय, म्हणजे जेवढे प्राणी आहेत तेवढे सगळे प्राणी हे पेशीभित्तिका नसणारे बहुपेशीय सजीव आहेत। सगळे प्राणी आहेत ते पेशीभित्तिका नसणारे बहुपेशीय दृश्य केंद्रकी सजीव आहेत। ओके, त्यांमध्ये पेशीभित्तिका नसतात। तर पेशीभित्तिका असणाऱ्यांचे परत 2 प्रकार पडतात, ते म्हणजे स्वयंपोषी आणि परपोषी। पेशीभित्तिका असणाऱ्यांचे परत 2 प्रकार पडतात, स्वयंपोषी आणि परपोषी। स्वयंपोषीमध्ये येतात वनस्पती वर्ग आणि परपोषीमध्ये येतं कवक वर्ग। आता वनस्पती वर्ग म्हणजेच काय? ज्या वनस्पतींमध्ये हरितद्रव्य प्रेझेंट आहेत त्या हरितद्रव्यामुळे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, म्हणून ते काय झाले? स्वयंपोषी झाले। म्हणून वनस्पती स्वयंपोषी येतात। मात्र कवक जे आहेत ते आपल्या वाढीसाठी दुसऱ्या सजीवांवर अवलंबून असतात, म्हणून ते काय झाले? परपोषी। आणि या परपोषींमध्ये काय येतात? कवकवर्गीय। प्राणीवर्गीय सुद्धा परपोषी आहेत, परंतु त्यांच्यामध्ये पेशीभित्तिका नसतात। ओके, अशा प्रकारे या सजीवांचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे। यामधील आपण वनस्पती वर्गीय म्हणजेच या वनस्पती सृष्टीचा अभ्यास या पाठामध्ये करणार आहोत। बघा, सृष्टी आहे वनस्पती। आता वनस्पती सृष्टी म्हणजेच काय? त्यांची ओळख कशी असते? वनस्पती आणि प्राणी आपण वेगवेगळे आहेत हे कसं ओळखतो? त्यांचं वर्गीकरण कसं करण्यात आलं? तर बघा,
पेशीभित्तिकायुक्त दृश्य केंद्रकी पेशी असणाऱ्या स्वयंपोषी सजीवांच्या समूहाला वनस्पती म्हणून ओळखलं जातं. असे सजीव ज्यांच्यामध्ये पेशीभित्तिका असतात, दृश्य केंद्रकी पेशी म्हणजे त्यांचं केंद्रक हे दृश्य केंद्रकी आहे, दिसतं आपल्या, आणि स्वयंपोषी सजीव म्हणजे असे सजीव जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, त्या समूहाला वनस्पती असं म्हटलं जातं. जसं आपण वरती पाहिलं असं स्वयंपोषी पेशीभित्तिका असणारे दृश्य केंद्रकी सजीव म्हणजेच काय, वनस्पती. ओके, बघा मग ते प्रकाश संश्लेषण कसं करतात, त्यांना स्वयंपोषी का म्हटलं जातं? कारण वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य असतात. ते हरितद्रव्य सूर्यप्रकाश पाण्याच्या साहाय्याने काय करतात, प्रकाश संश्लेषण क्रिया करतात आणि स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. म्हणून त्यांना स्वयंपोषी असं म्हटलं जातं. आणि या वनस्पती सृष्टीवर बाकीचे जे परपोषी आहेत ते अन्नासाठी काय असतात, अवलंबून असतात. म्हणून यांना सजीवांसाठी अन्नाचं प्रमुख स्रोत असं म्हटलं जातं. आता या वनस्पती सृष्टीचं वर्गीकरण कसं करण्यात आलं, त्या वर्गीकरणाचा आधार काय आहे, तर बघा वनस्पतींचे वर्गीकरण करताना सर्वप्रथम वनस्पतींना अवयव आहेत की नाही हे विचारात घेतले जाते. काही वनस्पती आहेत त्यांना वनस्पतींचे अवयव म्हणजे खोड, मुळे, पाने, फळे हे जे अवयव आहेत ते असतात, तर काही वनस्पती आहेत त्यांना हे अवयव नसतात. तसेच काही वनस्पतींमध्ये पाणी व अन्नाचे वहन करण्यासाठी स्वतंत्र अशा ऊतीसंस्था असतात. जशा आपल्या प्राण्यांमध्ये असतात ऊतीसंस्था असतात, ते अन्नाचं आणि पाण्याचं वहन करतात, रक्ताचं वहन करतात. त्याचप्रमाणे वनस्पतींमध्ये सुद्धा पाणी व अन्नाचं वहन करण्यासाठी स्वतंत्र अशा ऊतीसंस्था असतात. तर काही वनस्पतींमध्ये या ऊतीसंस्था नसतात. काही वनस्पतींना बिया असतात म्हणजेच त्यांना फळं येतात, तर काही वनस्पतींना फळं येत नाहीत. फळं असतील तर त्यांच्या ज्या बिया आहेत त्या काही वनस्पतींमध्ये त्यावर आवरण असतं, तर काही वनस्पतींवर त्यावर आवरण नसतं. म्हणजे ज्या बिया आहेत त्या फळाच्या बाहेर असतात किंवा फळाच्या आतमध्ये असतात. यावरून सुद्धा त्यांचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. त्यानंतर त्या बिया किती आहेत, काही वनस्पतींमध्ये एकच बिया असते तर काही फळांमध्ये अनेक बिया असतात. त्यावरून सुद्धा त्यांचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. वनस्पती वर्गीकरणाच्या उच्च स्तरात फुले, फळे व बिया येणे किंवा न येणे यावरून बीजपत्री व अबीजपत्री, बीजे फळांच्या आवरणात असणे किंवा नसणे यावरून आवृत्तबीजी व अनावृत्तबीजी, आणि बीजांमध्ये असणाऱ्या बीजपत्रांच्या संख्येवरून एकबीजपत्री व द्विबीजपत्री ही लक्षणे विचारात घेतली जातात. आता बीजपत्री व अबीजपत्री म्हणजेच काय? बीजपत्री म्हणजेच काय? ज्या फळांमध्ये बिया नसणे किंवा बिया न येणे किंवा जरी बिया ज्यांची प्रजनन पद्धती जी आहे किंवा वनस्पतींचं प्रजनन होतं ते बियांच्या साहाय्याने होतं, बरोबर. मग काही ज्या वनस्पती असतात त्यांची प्रजनन अंगे प्रकट नसतात, त्यांचं प्रजनन हे बिया तयार होऊन होत नाही, त्यांना म्हणतात अबीजपत्री. त्यांना काय म्हणतात? अबीजपत्री. ज्या वनस्पतींचं प्रजनन हे बिया तयार होऊन होत नाही, ज्या वनस्पतींमध्ये बिया निर्माणच होत नाही, त्यांना म्हणतात अबीजपत्री. आणि अशा वनस्पती ज्यांचं प्रजनन हे बिया निर्माण होऊन होतं त्यांना म्हणतात बीजपत्री. हा फरक लक्षात ठेवा. त्यानंतर आवृत्तबीजी व अनावृत्तबीजी म्हणजेच काय? आवृत्तबीजी म्हणजेच काय? ज्या फळांमधील बिया ह्या झाकलेल्या असतात किंवा ज्या फळांमधील बियांवर आवरण असतं त्यांना म्हणतात आवृत्तबीजी वनस्पती. आणि ज्या वनस्पतींमधील ज्या वनस्पतींना फळेच येत नाही किंवा ज्या वनस्पतींमधील फळांच्या बिया झाकलेल्या नसतात, त्यांच्यावर आवरण नसतं, त्यांना म्हणतात अनावृत्तबीजी वनस्पती. आणि एकबीजपत्री आणि द्विबीजपत्री म्हणजे ज्यांच्या बीजपत्रांची संख्या ही एकच असते त्यांना म्हणतात एकबीजपत्री. आणि द्विबीजपत्री म्हणजेच ज्या बिया ज्या आहेत त्यांचे दोन भाग होतात, सहजपणे दोन भाग होतात. एक जर बी असेल त्यांचं सहजपणे दोन भाग, आपण बिरडं म्हणतो, वाल, त्यांचे सहज दोन भाग होतात, त्यांना म्हणतात द्विबीजपत्री वनस्पती. अशा प्रकारे ह्या सगळ्याचा विचार घेऊन या वनस्पतींचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. बघा आता इथे वनस्पती सृष्टीचं वर्गीकरण कसं करण्यात आलेलं आहे. वनस्पती सृष्टीचं वर्गीकरण दोन उपसृष्टीमध्ये करण्यात आलेलं आहे, अबीजपत्री उपसृष्टी आणि बीजपत्री उपसृष्टी. अबीजपत्री म्हणजेच काय? अपुष्प म्हणजे ज्यांना फुलंच येत नाही. आणि बीजपत्री म्हणजे सपुष्प म्हणजे ज्यांच्यामध्ये बिया तयार होतात म्हणजे त्यांना फळं
त्यांना फुलं येणार आहेत, आणि ज्यांच्यामध्ये बियाच तयार होत नाही, निर्माण होतच नाही, त्यांना फुलं काही येणारच नाही. फुलं नाही आली तर बियाच निर्माण होणार नाही. असे 2 प्रकार पडतात, अबीजपत्री आणि बीजपत्री. त्यानंतर या बीजपत्रीचे 3 विभागामध्ये निर्माण होते. विभाग 1 थॅलोफायटा, विभाग 2 ब्रायोफायटा आणि विभाग 3 टेरिडोफायटा. त्यानंतर बीजपत्री या उपसृष्टीचे 2 विभाग पडतात. विभाग 1 अनावृत्त बीजे आणि विभाग 2 आवृत्त बीजे. आता अनावृत्त बीजे आणि आवृत्त बीजे म्हणजे काय हे आता आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर या अनावृत्त बीजे आणि आवृत्त बीजे हे बीजपत्रीचे 2 भाग झाले, 2 विभाग झाले. त्यानंतर या आवृत्त बीजेचे पुन्हा 2 विभाग पडतात, ते म्हणजे द्विजपत्री आणि एकबीजपत्री. द्विजपत्री वनस्पती म्हणजेच काय, ज्यांच्या बियांचे 2 सहज भाग होतात, आणि एकबीजपत्री म्हणजे ज्यांच्या बियांचे 2 भाग होत नाही. अशा प्रकारे या वनस्पती सृष्टीचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये अबीजपत्री आणि बीजपत्री उपसृष्टी म्हणजेच काय आणि त्यांचे विभाग हे पूर्णपणे पाहणार आहोत. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच मिळेल. धन्यवाद.